चला उत्तम पाटील या ब्रेक झाले आपले. स्ट्राईक साठी राहुल हा मला वाटतं पहिलाच चौकार उत्तम पाटील. दुसरा चेंडू हा मात्र निर्धाव चेंडू. हलकीशी कट, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हॅलो 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 नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय गावंडवाडी हा संघ सध्या बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र दांडी 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 गुल फलंदाज होईल बाद. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर दहा फलकावर धावा लागले गेले ते मात्र 6 धावा आणि फलंदाज बाद होतोय राहुल. तर नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये एंटर व्हायचे लगेच. 2 षटकाचा हा सामना असेल याची नोंद घ्यायची आणि याच्यात जो संघ विजयी होईल तो मात्र वाजेपूर या संघाबरोबर लढत देईल. नक्कीच हा सामना खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन गावंडवाडीसाठी महत्वपूर्ण ठरेल का, कारण 6 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही काही धावत संख्या जर उभारली तर नक्कीच एक फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल, यात शंका नसेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज, तुम्ही पाहू शकाल मोहनला. यावेळेस मात्र फार चांगली गोलंदाजी, जेवढे कौतुक करावं तेवढे कमीच बिलवले संघाचं. बिलवले संघ हा खऱ्या अर्थाने खालापूर तालुक्यातून बिलॉंग करत असताना सध्याच्या घडीला आपण चांगली कामगिरी पाहतोय बिलवले संघाकडून. सध्या मोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर. यावेळेस वारंवार बॅट नक्कीच बॉल डॉट होत आहेत आणि मी तर म्हणेन षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले अर्थात 6 या धाव संख्येवर. म्हणजेच येणारे 6 बॉलवर तुम्हाला प्रहार चढवावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील. गावंडवाडीचा विचार केला तर आपल्या घरच्या मैदानावर सध्या खेळत असताना गावंडवाडी हा संघ सध्याच्या घडीला अफलातून कामगिरी करतोय. 6 धावा धाव फलकावर जोडले गेलेत. मोहनचं षटक संपलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, तदनंतर विचार केला तर डॉट बॉल, नंतर 2 धावा, नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज नागेशला आपण पाहतोय, मंगेशला पाहतोय. तर स्ट्राइक एंडवर फलंदाज राजेश मात्र मोठा फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहतोय. नक्कीच व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतोय. एक व्हाईट बॉल नाही, एक एक्स्ट्रा धाव धाव फलकावर जोडली जाईल, म्हणजे 7 धावा धाव फलकावर लागले जातील. कुठेतरी एखाद्या 20 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल, यात शंका नसेल. 4 वाजून कमीत कमी 27 मिनिटं झालेत. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक जज करणार का, आणि नक्कीच इथे पकडले झेल. संपवलाय तो मात्र राजेशचा खेळ.
आणि नक्कीच एक मोठी विकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर होत असताना राजेश बॅक टू द डग आउट होतोय. तर नेक्स्ट फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये कैलासला आपण पाहतोय इथे एखादा षटकार आला एखादा चौकार आला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल यात शंका नसेल. आणि नक्कीच सध्याच्या घडीला विचार केला तर भिलवले संघ अगदी अफलातून कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट फलंदाज असेल कैलास आणि रमेश अशी जोडी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. 7 धावा धाव फलकावर लागले गेलेत. बाजीपूर संघाचा हा आवाज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फार चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार. कैलासच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत उत्तुंग असा षटकार. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय गावंडवाडी संघाकडून. खऱ्या अर्थाने हा खऱ्या अर्थाने जल्लोष आहे गाडेश्वर संघाचा. जाताने हसत जायचं आणि येताना हसतच जायचं हे मात्र वैशिष्ट्य आहे त्या संघाचं. यावेळेस मात्र बॉल हवेत असेल एसटी रक्षक जेश करणार आणि चुकी करणार का? नक्कीच चुकी झाले. फलंदाजाचा झेल सोडला. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 2 धावा कंप्लीट. नक्कीच जाताना आपण सावकाश जा ही आपणास कळकळीची विनंती. इथे थर्ड अंपायर घोषित केलाय रनआउटचा. दोन मिनिटं थांबायचं तिथे चेक केलं जाईल. एक मिनिट. विकेट आहे. नक्कीच थर्ड अंपायर आणि एक चांगला निर्णय खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळाला. नाही विकेटचं होईल पतन. कैलास बॅक टू द डगआउट. पंच धावा किती? 2. ओके. तर नेक्स्ट फलंदाज जायचंय लगेच मैदानाच्या आतमध्ये कारण अजून एक मॅच व्हायचंय. शेवटची मॅच असेल ती. पंच थोडं थांबा. बॉल किती झाले? 15. हा ठीक आहे. 15 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील म्हणजे एखादा षटकार चौकार आला तर नक्कीच सामना मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र प्रयत्न केले जात होते परंतु मंगेशची बॉलिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी करत असताना मंगेश हा गोलंदाज सध्या आपण पाहतोय भिलवले संघाकडून खेळत असताना सध्याच्या घडीला स्वतःच्या संघासाठी खेळणं खूप महत्वाचं असेल. यावेळेस मात्र बॉलला फार चांगलं डिफेंड केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल रवाना झालाय. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत सहजगत्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ते 2 धावेनिशी मी तर म्हणेन
त्या ठिकाणी विष्णू खैर अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहतोय. नक्कीच हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण असेल आणि यावेळेस मात्र डॉट बॉल षटक संपल्याचा इशारा येतोय. म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल अर्थात जाऊन पोहोचले 17 या धावसंख्येवर. म्हणजे येणार एक अशुभ आकडा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 17 धावा 18 धावा जिंकण्यासाठी असेल. त्वरित लगेच जायचे गावंडवाडी संघाने. 12 बॉल 18 धाव संख्येची गरज कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील. आता खऱ्या अर्थाने हा संघर्षाचा सामना असेल. संघर्ष तर करावाच लागेल जर तुम्हाला पुढच्या फेरीत पदार्पण करण्याला या ट्रॉफीवर जर नाव कोरायचं असेल तर नक्कीच हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. आणि तो संघर्ष पाहायला मिळेल का. 2 फलंदाजाच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दिग्गज फलंदाज आहेत भिलवले संघाकडे. ते पाहायला मिळतील का हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला थंडी असो नाहीतर काही असो परंतु थंडीचा तडाखा आज आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम सामना यापुढे होईल. खऱ्या अर्थाने एका साईडला वाजेपूर आणि या कोणता संघ विजय होईल तो मात्र सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल. संघाबरोबर फाईट करेल. पंच सामना थोडासा स्पीडअप करा प्लीज. आपणास विनंती असेल कारण सध्याच्या घडीला विचार केला तर 4:36 झाले. म्हणजेच 5 वाजले. म्हणजे उद्या कामावर जायचं की परवा यायचं हे देखील सांगू शकत नाहीये. परंतु आमचे YouTube चालवणारे खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण जीवन म्हटलं तर संघर्ष आला आणि संघर्ष म्हटलं तर जीवनात प्रत्येक संकटावर मात करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. कारण वेळ निघून जाते त्यावेळेस उरतं फक्त आणि फक्त म्हातारपण. पण त्या म्हातारपणाच्या आधी जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच करावं लागेल हे मात्र नक्कीच सांगू इच्छितो. आणि जाऊया मैदानाकडे जिथे संघर्ष चालू आहे. 2 संघांच्या मधोमध तुम्ही पाहू शकाल एका साईडला भिलवले संघ तर दुसऱ्या साईडला त्याला फाईट करण्यासाठी याच विभागातील एक चांगला संघ तुम्ही पाहू शकाल गावंडवाडी हा संघ. सध्याच्या घडीला विचार केला तर गावंडवाडी हा संघ फुल फॉर्म मध्ये. कारण कुराडपाडा या ठिकाणी अगदी मी तर म्हणेन अफलातून कामगिरी करत असताना पहिल्या नंबरचा मानकरी ठरला होता तो कुराडपाडा संघ जिथे दिग्गज संघ खेळत होते. म्हणजे मी तर म्हणेन धारोळ असेल म्हणे पिंपळोली असेल त्या विभागातील एक चांगले संघ त्यांना परास्त करून 1 नंबरचा पारितोषिक पटकावला होता. परंतु इथे करामत करावी लागेल. 12 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज आणि पहिल्याच बॉलने एक्स्ट्रा बॉल म्हणजे वाईटच्या स्वरूपाने श्री गणेशा केला जाते भिलवले संघाचा. समोर फलंदाज तुम्ही पाहू शकाल. बॅटिंग स्टॅन्ड वर फलंदाज तुम्ही पाहू शकाल मोहनला. तर नॉन स्ट्राइक एंड वर असेल अनिल हिरवे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर पाठवलाय फलंदाज लोतेचा पकडलाय झेल आणि संपवलाय तो मात्र मोहनचा खेळ. अफलातून कामगिरी करत असताना सध्याच्या घडीला अतिशय तगडा संघ समोर असताना मात्र संकट मोचन ज्यांनी झेल पकडली त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि रामदास या संघाचा खऱ्या अर्थाने एक खंबा आधार म्हणून ज्याला समजलं जात तो रामदास सध्याच्या घडीला खुश असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्ही पाहू शकाल जगदीश. सध्याच्या घरेलू मैदानामध्ये खेळत असताना गावंडवाडी संघ सध्याच्या घडीला फार चांगली कामगिरी करतोय.
पहिला बॉल वाईट, नंतर नेक्स्ट बॉलवर विकेट. मोहनची एक मोठी विकेट सध्या बहाल केली जाते. तर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश आणि अनिल अशी जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर ज्या अर्थाने रमेश गोलंदाजी आपण पाहतोय. सुरेख कामगिरी करत असताना रमेश गोलंदाजी. यावेळेस मात्र फार चांगला फटका येत आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू लँड होईल आणि निघून जाईल. सीमा रेखा पार. फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय, म्हणजे जगदीशच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळाला. संघर्ष करणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. आणि मी तर म्हणेन नक्कीच रमेशच्या विरोधात हा हल्ला चढवला जातोय. जगदीशच्या बॅट मधला अफलातून फटका पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे फेकला जाईल हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला एक थंडीचा तडाखा आणि या तडाख्यामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉलला हवेत उडवलंय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी पकडले जाईल आणि पुन्हा एकदा संपवलाय जगदीशचा खेळ. सामना कसा होईल हे सांगू शकत नाही, परंतु सामना बघायला फार मजा येईल यात शंका नसेल. मी नक्कीच म्हटलं होतं, एका साईडला गावंडवाडी संघ तर दुसऱ्या साईडला बिलवले ठाकूरवाडी संघ. या सामन्यात जो संघ विजय होईल तो मात्र वाजेपूर या संघासोबत लढत देईल. आणि ते कशा प्रकारे लढत देईल हे देखील पाहावं लागेल. 17 धाबा फलकावर लागले गेलेत. मी पहिलेच म्हटलं होतं अशुभ आकडा लागला गेलाय. 18 धाबा कशा प्रकारे डिफेंड केले जातील हे पाहण्यासाठी तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक ही मॅच अनुभवतात. खऱ्या अर्थात सध्याच्या घडीला 5 धाबा फलकावर जोडले गेले 2 विकेटच्या मोबदल्यात. आणि ते कमबॅक केलं जाईल रमेश या गोलंदाजाकडून. अतिशय फार चांगली कामगिरी करत असताना रमेश हा गोलंदाज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम षटक हाताळत असताना रमेश हा गोलंदाज अफलातून कामगिरी करतोय. सध्याच्या घडीला विचार केला तर अनिल हिरवेला नॉन स्ट्राईक एंडवरच अद्यापर्यंत ठेवलंय. ज्या वेळेस पहिला चौकार पाहायला मिळाला होता, त्यानंतर काय कमबॅक केलंय गोलंदाजाने. अफलातून कामगिरी. यावेळेस मात्र बॅटची एज असेल आणि पकडला जाईल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. जेवढे कॅचेस पकडाल तेवढे सामना मात्र झुकला जाईल का. आणि ते श्वान सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आता खऱ्या अर्थाने ही लढत निर्माण होईल. मॅच खऱ्या अर्थाने पाहण्यासारखं नक्कीच पाहायला मिळेल यात शंका नसेल. शेवटचा बॉल अजून अद्यापर्यंत मैदानावर टाकण्यात सज्ज असेल. कशा प्रकारे टाकला जाईल हे देखील पाहावं लागेल. तर नेक्स्ट फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना नागेश आणि अनिल अशी जोडी आपण पाहतोय. नागेशचा विचार केला तर मी तर म्हणेन फार सामने असे त्याने खेळलेत की जे गेलेले सामने सुद्धा खेचण्याचा मान खऱ्या अर्थात नागेश या फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे पाहायला मिळते. भरपूर क्षमता पाहायला मिळेल नागेशकडे, कारण लेफ्ट हँड फलंदाज जेव्हा मैदानावर जातात तेव्हा खऱ्या अर्थाने आपले रंग उधळतात. इथे नागेशला करामत करावी लागेल. सध्याच्या घडीला गावंडवाडीचा पगडा भारी पाहायला मिळतोय. मी पहिल्याच म्हटलं होतं, ज्या पद्धतीचा उल्लेख केला त्याच पद्धतीचा फटका नागेशच्या बॅट मधून संघर्षाचा शंखनाद करणारा हा येतोय. वन बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. डीजे राहू दे डीजे. 6 चेंडूचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. म्हणजेच येणारे 6 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची. आणि सध्याच्या घडीला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या फटक्याची गरज होती, मी तर नक्कीच म्हणेन नागेशने हा सामना खुला करून दिलाय. सध्याच्या घडीला शेवटच्या बॉलवर चौकार आला, तदनंतर विचार केला तर सामना खूप खुला करून दिला. म्हणजे 9 धावा फलकावर लागले गेले. अजून येणारे 6 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 9 धाव संख्येची. त्या 9 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल.
या विभागातील गावंडवाडी संघ विजयाचा शंखनाद करेल का की भिलवले ठाकूरवाडी आपला पगडा भारी दाखवेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच सलामीवीरला गेलेला फलंदाज अनिल सध्या स्ट्राईक एंड वर सततच्या मॅचेस जर पाहिल्या तर 2 मॅचेस मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवलाय तो अनिल सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये फार मोठी क्षमता आहे मॅच संपवण्याची मॅच जिंकवण्याची. षटकार चौकारांचा आतषबाजी करणारा फलंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वर अनिल. सहा बॉल 9 धावसंख्येची गरज. काय घडणार काय बिघडणार हा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय राजेश. ज्या राजेशने फटकेबाजी अफलातून गेली होती तो राजेश सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. समोर एक मोठा फलंदाज बिग हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल अनिल हिरवेला. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज. कशा प्रकारे 9 धावा डिपेंड केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र बॅटची एज लागते. वाईडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल चेंडूची उचल फेक करणार तोपर्यंत काय रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा सहज त्या कंप्लीट केल्या. आणि मी तर म्हणेन सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या थंडीच्या तडाख्यामध्ये हेमंत सर नक्कीच मी तर म्हणेन इथून 1-1 2-2 धावा घेणं खूप जड जाईल. परंतु धाव घेतलात कारण त्यांना माहित आहे इथून या ट्रॉफीवर नाव चषकावर जर नाव ही ट्रॉफी जर घेऊन जायचे असेल तर संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्यात. 2 धावेने फार चांगली सुरुवात पाहायला मिळेल. इथून मात्र अनिलचा तडाखा बॉलला पाठवलंय सीमा पार. 1 बाउन्स सीमा पार चौकार. मी नक्कीच म्हटलं होतं की जोपर्यंत अनिल मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र भिलवले ठाकूरवाडी संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चौकारा या चौकाराच्या मदतीने 10 फलकावर धावा लागले ते 15 म्हणजे येणारे 4 बॉल आणि गरज असेल ते 3 धाव संख्येची जिंकण्यासाठी. 4 बॉल 3 धावा 3 धावा 4 बॉल. काय कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस मात्र फार चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पाहावं लागेल. नक्कीच विकेटचं होईल पतन. 1 धाव कंप्लीट. आता खऱ्या अर्थाने ट्विस्ट निर्माण होते मैदानाच्या आतमध्ये. अनिल हिरवे मात्र नॉन स्ट्राईक एंड वर असेल. आता काय घडणार मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. म्हणजे येणारे 3 बॉल आणि 2 धाव संख्येची गरज. सामना कोणाच्या बाजूने संपेल हे देखील सांगू शकत नाही. अनिल हिरवे नॉन स्ट्राईक एंड वर असेल. अनिलची जोडी आपण पाहतोय. 3 बॉल 2 धाव संख्येची गरज. दोन्ही संघाचे हृदय खऱ्या अर्थाने धक 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 करत असेल. आमचे तर करतातच थंडीने परंतु इथे सध्याच्या घडीने खेळत असताना 3 बॉल 2 धाव संख्येची गरज. हा बॉल डॉट आला तर फार मजा येईल मॅचला. काय घडणार यावेळेस मात्र फार चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जेज करणार चेंडूला. 1 धाव घेतली जाईल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि पाहता पाहता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या ठिकाणी डिसिजन येणं बाकी असेल. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आहेत की नाही हे बघावं लागेल. वेट